जय महाराष्ट्र मंडळी. राज्यातून एक महत्त्वपूर्ण बातमी येत आहे. भाजपाच्या बिहारच्या मोठ्या विजयानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप. एकनाथ शिंदेंची गरज नाही. आता भाजपाला कुबड्या नको, असं अमित शहांनी वक्तव्य केल्यानंतर केंद्रातील भाजपा आणि महाराष्ट्रातील भाजपा लागली कामाला. अजितदादा आणि शिंदे यांचा राजकीय गेम होणार. भाजपाने कशी खेळी केले, उदय सामंत यांच्याबरोबर किती आमदार असणार, नेमकं काय झालंय राज्यात, नवीन उपमुख्यमंत्री कोण, या सर्व प्रश्नांची उत्तरे या महत्त्वाच्या ताज्या बातम्यांमध्ये आपण बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर कट्टर ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्की शिवसेना युबीटी किंवा ठाकरे समर्थक लिहायला विसरू नका. तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. राज्याच्या सत्तेचे समीकरण गेल्या 2 वर्षात बदललेले आहे. तसेच ते पूर्ण ढासळलं, उलटलं आणि पुन्हा एकदा राजकीय भूकंप तयार झाला आहे. आणि या राजकीय भूकंपाचा सर्वात मोठा केंद्रबिंदू राज्याचे उद्योगमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचे जवळचे मंत्री उदय सामंत असतील अशी शक्यता आहे. आणि या चर्चेने वातावरण पेटलेलं आहे. शिंदे गटातील अनेक आमदार गेल्या अनेक वर्षांपासून नाराज आहेत. त्यामध्ये संजय शिरसाट यांच्यापासून भरत गोगावले सुद्धा नाराज आहेत. त्यांना कमी दर्जाचं खातं मिळालं. तसे संजय शिरसाट यांच्या ज्या काही खात्याला आहे त्यामध्ये निधी मिळत नाही, म्हणून त्यांनी अनेक वेळा तक्रार केली, परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. असे अनेक आमदार आहेत की जे मंत्री आहेत, परंतु त्यांना निधी मिळत नाही. मग मंत्रिपदाचा काय उपयोग, अशी जोरदार चर्चा करत आहेत. आणि त्याचंच फलित म्हणून अनेक आमदारांचा एक महत्त्वाचा गट आता नेमका काय करणार, या शांततेच्या आड राजकारणातलं कसं मोठं वादळ आहे ते आपण बघणार आहोत. राजकारणात शांतता म्हणजे मोठ्या हालचालींची पूर्वसूचना असते, असं अनेकदा पाहिलंय. त्यामध्ये 2 दिवसापूर्वी तानाजी सावंत यांनी माजी आरोग्यमंत्रींनी एक महत्त्वाचं वाक्य वापरलं आणि सांगितलं की 2022 मध्ये 2 शिवसेना झाल्या, सत्ताबदल झाला, उद्धव ठाकरे यांची खुर्ची शिंदेंना मिळाली. जे 2022 मध्ये झालं ते आता ह्यावेळीसुद्धा होऊ शकतं आणि सत्तेची गणितं पलटू शकतात. यांच्या ह्या वक्तव्याने राज्यात राजकीय समीकरण बदलतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण तानाजी सावंत यांनी जे काही 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी राजकारण बघितलं त्यामध्ये त्यांच्या महत्त्वपूर्ण वाटा होता आणि त्यांनी 1 बैठकासुद्धा सत्ता बदलासाठी घेतल्या होत्या. परंतु तरीही त्यांना मंत्रिपद शिंदेंनी दिलं नाही, कारण ते फक्त 500 मतांनी जिंकले होते. त्यांचं आता हे जुनं नाही, पण 2 दिवसापूर्वीचं जे महत्त्वाचं वाक्य म्हणजे राज्यात सत्ताबदल होण्याची हालचाल दिसत आहे. त्यामुळे जे काही राजकारण सध्या पेटणार आहे त्यामध्ये तानाजी सावंतांनीसुद्धा काही महत्त्वाचा रोल केला आहे का, ह्याची जोरदार चर्चा धाराशिव जिल्ह्यात आहे. त्यामध्येच एकीकडे शिंदे गटाच्या बैठका निवडणुकांसाठी चालू आहेत. अनेक कार्यक्रम आहेत. निर्णय प्रक्रियेत उदय सामंत यांची उपस्थिती कमी होत असल्याचं चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांचा खास गाठीभेटीसुद्धा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता शिंदेंचं जे काय राजकारण आहे ते भाजपाने कमी करायला घेतलंय का? कारण उदय सामंत यांना जी काही ताकद लागेल ती भाजपा देऊ शकते. उद्धव ठाकरेंची खुर्ची घालवण्यासाठी भाजपाने एकनाथ शिंदेंना उभं केलं आणि सगळे 40 ते 45 आमदार त्यांच्यासोबत गेले. अनेक खासदार गेले. यामागे शिंदेंचा नाही तर भाजपाचीच ही खेळी आहे. होती आणि दिल्लीवरून जसे आदेश येत होते तसे गुवाहाटीला जात होते. त्यामुळे जो सत्ता बदल झाला आणि आता शिंदेंना जे काही त्यांनी ह्या राजकारणाचं जे काही त्यांनी केलं होतं त्याचं फळ त्यांना भेटायला सुरुवात झाली आहे का, अशी जोरदार चर्चा आहे. कारण गेल्या काही दिवसापासून उदय सामंत आणि भाजपामध्ये चांगलं समीकरण रंगलेलं दिसत आहे. तसेच शिंदे आणि फडणवीस यांच्यातील शीतयुद्ध सुरू झालं आहे. त्यामुळे आता भाजपाला शिंदे नको आहेत. विधानसभा झाल्या, लोकसभा झाल्या, भाजपा सगळीकडे जिंकत चालली आहे. कालसुद्धा बिहारमध्ये स्वतःच्या जीवावर जवळजवळ 100च्या आसपास त्यांच्या जागा आल्या. त्यामुळे आता भाजपाचा आत्मविश्वास महाराष्ट्रात वाढत आहे आणि जे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले भाजपातील अनेक नेते आहेत त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आता अजितदादा आणि शिंदे यांचे मंत्री कमी आता नवीनच खेळी भाजपा करू पाहत आहे. कोकणाच्या राजकारणात उदय सामंत हे स्वतःचे एक प्रबळ केंद्र आहे. त्यांची संघटना मजबूत आहे. स्वतः त्यांचा भाऊ आमदारसुद्धा आहे.
तसेच त्यांचा अनेक ठिकाणी प्रभावसुद्धा आहे. म्हणूनच त्यांना कोकण किंगमेकर म्हणतात. म्हणूनच त्यांचं पाऊल हे प्रत्येक राज्यातल्या सत्ता संतुलन बदलू शकतं. उदय सामंत हे मूळतः विकास कामावर लक्ष देणारे नेते आहेत, परंतु ते गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचं चित्र दिसत आहे. त्यांच्याकडे अनेक विभागांमध्ये अधिकारी बदल, मंजूर विलंब यामुळे ते काही दिवसांपासून नाराज आहेत. भाजपाच्या काही कोकणातील नेत्यांसोबत शिंदे गटाचे तणाव वाढत असल्याने सामंत यांच्या गटावर दबाव वाढला आहे आणि ह्या नाराजीचे रूपांतर आता मोठ्या राजकीय बदलात होऊ शकतं. राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे की गेल्या 2-3 महिन्यात अनेक आमदार उदय सामंत यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामध्ये 35 जवळजवळ आमदार हे उदय सामंत यांच्यासोबत येऊ शकतात आणि नवीनच खेळी भाजपा करू पाहत आहे. उपमुख्यमंत्री राज्याला मिळू शकतो, त्यामुळे शिंदेंचं अस्तित्व सध्या तरी हे भाजपाच्याच हातात दिसतं. शिंदे गटात अनेक अंतर्गत गटबाजी आहे, त्यामुळे काही आमदारांना भाजपाकडून अपेक्षित सहकार्य मिळते. त्यामुळे आता त्यांना शिंदे गट नको तर भाजपसोबत जायची सुद्धा चाहूल लागलेली आहे. राज्यात पूर्ण सत्ता आणण्याच्या तयारीत असून शिंदे गटावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि उदय सामंत हेच त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात हे भाजपाला माहीत आहे. राजकीय सूत्रांचा दावा आहे की किमान 30 ते 35 आमदार उदय सामंत यांच्याकडे वळण्यास तयार झाले आहेत. भाजपाशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्री पदाचे सूत्र उदय सामंत स्वतः हातात घेण्याची तयारी करत आहेत. म्हणजे जे शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत केलं, आता ते त्यांनाच भोगावं लागणार. त्यामुळे भाजपाने कोकणातील नेतृत्व मजबूतसाठी उपमुख्यमंत्री पदे उदय सामंत यांना देण्याचा प्रस्ताव मागच्या दरवाजातून दिला आहे. त्यामुळे शिंदे आता पुढे काय करतील आणि शिंदेंकडे त्यांचे फक्त पुत्र आणि ते स्वतःच त्यांच्या पक्षात राहतील का असा सुद्धा जोरदार अशी चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे हे जे आमदार फुटण्याची शक्यता आहे आणि भाजपाचा जो प्लॅन आहे त्यानुसार सामंत यांचा राजकीय फायदा होऊन शिंदेंचा राजकारण संपण्याच्या स्थितीत सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय भूकंप पुढील काही दिवसात होऊ शकतो. त्यामुळे उदय सामंत यांच्याकडे जे 30 ते 35 आमदार येतील ते आमदारांचा एक तिसरा गट बनवून पूर्ण निवडणुकीतील जे काही महत्त्वाचे भाजपाच्या फायदेशीर निर्णय घेतले जातील आणि शिंदेंकडून पुढील काही दिवसात पक्ष आणि चिन्हसुद्धा घेतलं जाऊ शकतं. त्यामुळं आता येणाऱ्या काळात राजकीय भूकंप नेमका काय होणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या काळात शिंदेंना उदय सामंत हे धक्का देतील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद.